नमस्कार, पोलीस न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। लातूर येथील करीमनगरमध्ये सुभाष जाधव यांनी पिण्याच्या पाण्यासाठी टाकीवर चढून शोले स्टाईल केले आंदोलन पाठीमागे घेतलेलं नाही। सगळ्यात अगोदर मी आपल्या माध्यमातून सर्वांना सांगतो, प्रशासनाला सांगतो, शासनाला सांगतो, हे आंदोलन स्थगित केले असं समजावं। त्याचं कारण असं आहे की या गावाचा 2012 पासूनचा जो काही वनवास आहे, 2012 पासून म्हणण्यापेक्षा जसं गाव असलं तेव्हापासूनचा जो पाण्याचा वनवास आहे, त्या वनवासातून गाव बाहेर काढण्यासाठी 2012 पासून मी प्रयत्नशील होतो। 2012चा प्रयत्न 2022 ला म्हणजे प्रत्यक्षात आला आणि 2022 ला जे लातूर शहराच्या बाजूला धरणं आहे त्याचा सर्वे करून झाल्यानंतर महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि लघु पाटबंधारे विभागानं असं कळवलं आम्हाला, ग्रामपंचायतीला आणि शासनाला पण, की जवळपासच्या क्षेत्रामध्ये म्हणजे शासनाच्या निकषानुसार 30 किलोमीटरच्या आतचं क्षेत्र लागतं। 30 किलोमीटरच्या आतच्या ह्याच्यामध्ये परिघामध्ये महाराणा प्रतापनगरला पुरेल एवढं पाणी या भागामध्ये उपलब्ध नाही। मग पुन्हा शासनाकडे आम्ही विनंती केली की आम्हाला मग पाणीच नाही का? मग शासनानं आम्हाला असं सुचवलं, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला आणि लघु पाटबंधारे विभागाला, की धरणी धरण आहे आणि धनावडी धरण आहे, लिंबोटी धरण आहे। लिंबोटी धरणाचं पाणी आमच्या गावाला परवडण्यासारखं नव्हतं, कारण खूप लांब असल्यामुळे त्याचं कॉस्टली पाणी पडणार होतं। भंडारवाडीमध्ये ऑलरेडी 35% पुढे आरक्षण गेलेलं पाणी पुरवठ्याचं म्हणजे पिण्याच्या पाण्याचं। राहिला विषय फक्त धरणीचा होता आणि धरणीवर आरक्षण शिल्लक असल्यामुळे शासनानं मान्यता दिली किंवा धरणीवरून तुम्हाला उद्भव घ्या आणि ही योजना पूर्ण करा। मग त्या प्रमाणाने एस्टिमेट झाला, टेक्निकल सँक्शन झाली, काम वर्कआउट झालं टेंडर होऊन, आणि काम चालू झाल्यानंतर हे तुम्ही बघता 70% काम पूर्ण झालेलं आहे। प्रशासनानं पण आता मान्य केलं तुमच्या समोर, 70%च्या पुढे काम झालेलं आहे। धरणी धरणामध्ये जवळजवळ विहिरीचं काम पूर्ण झालेलं आहे, खोदकाम करून। पाईपलाईनचं अर्ध काम पाईपलाईनचं झालेलं आहे, म्हणजे जे कच्चं म्हणजे बगैर फिल्टरचं पाणी जे येणार होतं त्या पाण्याच्या जलवाहिनीचं। मग आता असं लक्षात आलं की काही लोकांनी त्या भागातल्या शिराळपाड आणि चाकूरच्या लोकांनी एक आंदोलन उभा केलं। ते आंदोलन खोटे अफवा पसरवून आंदोलन उभा केलं। कशी खोटी पसरवली? ते लातूर शहराला पाणी जात आहे म्हणून आमचा विरोध आहे। परंतु माननीय तत्कालीन जिल्हाधिकारी BP पृथ्वीराज साहेब आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता, लघु पाटबंधारे विभागाच्या लोकांनी या आंदोलनकर्त्यांना सांगायला पाहिजे होतं की बाबा हे पाणी महानगरपालिकेला जात नसून हे महाराणा प्रतापनगर फक्त एका गावाला जातं, एवढं सांगायला पाहिजे होतं, पण या लोकांनी सांगितलं नाही। म्हणून मागणी काय आहे? माझी प्रमुख मागणी एकच आहे, जे त्या आंदोलनामुळे ते काम बंद पडलं होतं धरणामधलं विहिरीचं आणि जे मुख्य पाईपलाईन आहे पाणी पुरवठा करणारी महाराणा प्रतापनगर ते धरणी धरण ते बंद पाडलं होतं। शासनाने तोंडी आदेश देऊन बंद ठेवलं होतं। माझी मुख्य मागणी एकच आहे, त्या कामाला तात्काळ सुरुवात करा, पाईपलाईनचं काम सुरुवात करा आणि त्या भागातलं जे विहिरीचं काम बंद पडलेलं कॉन्क्रिटीकरणाचं ते काम तात्काळ सुरू करा। आणि जर कोणी ह्याला आडवं येत असेल, पाणी हा हक्क आहे, मूलभूत हक्क आहे, आमचा अधिकार आहे पाण्यावर, नाही अशातला भाग नाही। आमच्या गावामध्ये शिराळपाड मधले लोक राहतात, चाकूर मधले लोक राहतात, मग ती लोक नाहीत का? तर त्या जर कामाला कोण आडवं येत असेल तर शासनाला कायदेशीरपणानं शासकीय कामामध्ये अडथळा आणला म्हणून कायदेशीर गुन्हे दाखल करावेत आणि ही योजना कार्यान्वित करावी। आणि हे मागणी का करतोय? 2054 पर्यंतचा आराखडा आहे, 2024 ते 2054, 30 वर्षामध्ये जर आम्हाला हे कुठला दुसरीकडचा उद्भव नसलेला उद्भव घेऊन जर योजना पूर्ण झाली तर आम्हाला शासनाला पाणी मागण्याचा अधिकार राहणार नाही आमच्याकडून लिखी घेतलेला शासनानं। 2054 पर्यंत बोरला सुद्धा परवानगी मिळणार नाही आमच्याकडे। आता 100 बोरवर गाव चालतंय। मग हे पाणी पुरवठा जर योजना कार्यान्वित नाही झाली, पाणी मुबलक नाही मिळालं तर आम्हाला उताशी मिळाल्याशिवाय पर्याय नाही। ह्याच्यासाठी आंदोलन आहे। आता हे आंदोलन स्थगित केलं, त्याचं काय? मी आज आत्महत्या करणार होतो जर शासनानं निर्णय घेतला नसता तर, पण शासनाने निर्णय असा घेतलाय की त्या कामाचं तात्काळ आम्ही सुरुवात करण्यात येत आहे असं जे आश्वासन दिलंय, येत आहेचा आदेश साक्षात झाल्यामुळे येणार आहे मुख्य अभियंत्याकडून, तो अभियंत्याकडून मुख्य अभियंत्याकडून आदेश आला तर आम्ही थांबू, अन्यथा 15 दिवसाची वाट बघू। 15 दिवसानंतर कसल्याही प्रकारचं निवेदन न देता जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मी सुभाष जाधव आत्मदहन करणार आहे हे प्रशासनाने ध्यानात ठेवावं। धन्यवाद।